हॅलो गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू माय न्यू मिनी ब्लॉग. तर माझ्या चेहऱ्यावरती खूप पिंपल्स झालेत, म्हणजे कपाळावरती, कारण मला हळदी कुंकवाची खूप सध्या ॲलर्जी झाली आहे. कारण त्यात केमिकल भरपूर असतं आणि जास्त केमिकल असलेले प्रोडक्ट्स असू देत किंवा काही माझ्या स्किनला सूट होत नाही, कारण माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे. तर मी मागवलं होतं विटॅमिन सीचं गार्नियरचं सिरम. हे मी 7 days यूज करून तुम्हाला ह्याचा रिझल्ट सांगणार आहे. तर चला बघूयात आज मी दिवसभरात काय काय करते ते. आता माझं स्किन केअर करून झालेलं आहे. तर सकाळचे वाजले होते 7 आणि मी आणि अर्णव गेलो होतो माऊली मंदिरात, कारण आज सोमवार होता आणि महादेवाला जायचं होतं. आणि तिथे इतकी सुंदर फुलांनी पिंड सजवली होती, म्हणजे कुणीतरी पूजा केली होती, ती काढली. आणि त्यानंतर मी देखील अभिषेक केला, देवाची आरती केली आणि घरी आल्यानंतर मस्तपैकी स्वयंपाक केला. आणि त्यानंतर अर्णवला शाळेत सोडायला गेले. माझं बाळ इतकं शहाण आहे ना, त्याला सांगावं लागत नाही की शाळेला जाताना देवाच्या किंवा घरातल्यांच्या पाया पड. तो स्वतः मनाने सगळं करतो. त्याला इतके चांगले संस्कार लागलेत ना, काय विचारू नका. म्हणजे माझं भाग्य थोर, मागच्या जन्माचं काहीतरी पुण्य असेल की तो इतकं त्या देवाच्या सानिध्यात असू देत किंवा प्रत्येक गोष्ट त्याला सांगावी लागत नाही. मग त्याला शाळेत सोडून आले आणि मस्तपैकी झोप काढली आणि वाजले होते 2. अर्णवला आणायची वेळ झाली होती. मग लगेच अर्णवला आणले आणि त्यानंतर संध्याकाळी अजून एकदा महादेवाच्या मंदिरात गेले, कारण माझा होता पशुपतीनाथचा व्रत. आज देवांसाठी मस्तपैकी शेवाळ्यांची खीर नैवेद्य म्हणून आणली होती. मग ते दिवे वगैरे पेटवले आणि एक दिवा घरी आणायचा असतो, दरवाजाच्या उजव्या साईडला लावायचा, तो लावला आणि त्यानंतर उपवास सोडला. तर आज मस्तपैकी रस्सम केला होता आणि ते घेतला होता भात आणि थोडंसं डोशाचं पीठ होतं. मग त्याचे उत्तपम करून घेतले होते आणि मस्तपैकी झणझणीत वांग्याची भाजी, काळ्या तव्यावरचं कारलं, पापड, चपाती आणि सॅलडमध्ये होती काकडी. आणि जो आपण नैवेद्य तयार करतो त्यातला पहिल्या नैवेद्याचा घास आपण स्वतः खायचा असतो, मग तो घेतला होता. आणि त्यानंतर मी उपवास सोडला आणि असा संपवला आजचा दिवस. तुम्ही माझ्या व्हिडिओजला इतकं प्रेम देताय ते बघून मला खूप छान वाटलं. असाच सपोर्ट मला करत राहा. धन्यवाद. आमची आजी मला लहानपणी 2 रुपये द्यायची, त्यात मी किती खुश व्हायचे खाण्यासाठी. आणि ह्याला रोज 50 रुपयाचं किंडर जॉय लागतंय. ह्याच्यात काय येतंय बघा, नुसते एक भंगारला घालण्यासाठी असली डबडी भेटते ती, आणि ही एवढं खायला घरातलं खाऊ वाटत नाही आणि ह्याला असलं खाऊ वाटतं.